झोपली का ग? काय तुम्हाला काही हवंय का? शंकर, काही हवंय का? ही झोपली आहे ना? हो. इकडे ये. ऐक ना, मी तुला काहीतरी विचारतोय. ईशाच्या वागण्यात तुला वेगळं असं काही वाटत नाही का ग? म्हणजे काय? नाही म्हणजे माझी शंका खोटी असेल, पण तिचं बाहेर कुठे काही सुरू असेल का ग? अहो काहीतरीच काय? असं का वाटतंय तुम्हाला? अरे, तुला काय वाटते ते सांग आधी, मग मी सांगतो. नाही म्हणजे मला तिच्या वागण्यात थोडासा बदल वाटतोय. पूर्वी कसं असायचं, ती कॉलेजमध्ये जायची आणि मग घरी यायची. मधल्या काळात ऑफिसमध्ये जात होती तेव्हा वागण्यात थोडासा बदल जाणवला, पण असं काही नाही हो, एवढाच बदल. तिच्या ऑफिसमध्ये कोणाबरोबर तरी तिचं प्रेम प्रकरण चालू आहे असं मला वाटतं. आणि हे विक्रांत सरांना पक्क माहिती आहे. हे तुम्हाला कसं कळलं? अगं कसं, थांब, माझ्याकडे पुरावा आहे. हे काय? अगं काल ईशा दचकून उठली ना, नंतर शांत झाली. ती झोपली, तूही झोपलीस, पण मला काही झोपच येईना. अष्टमी नसूनही हिला असं का स्वप्न पडलं याचा विचार करत होतो. असं अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होतो. मग टेबलापाशी बसलो आणि अहो पण यात लिहिलंय काय? हा कागद पूर्णपणे चुरगळलाय, पण थोडं थोडं वाचता येते. बघ काय लिहिलंय, तुम्हाला माझी काळजी वाटते म्हणजे प्रेमच ना. जागी झाली का ग? झोपली. झोपली. पण नक्की काय लिहिलंय या? हे बघ, यात लिहिलेलं आहे की तुम्हाला माझी काळजी वाटते म्हणजे प्रेमच ना, असं लिहिलंय. आणि पुढं काय लिहिलंय बघ, स्पष्ट दिसतंय ते. आणि ती व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे सर, म्हणून मी तुला म्हणतो की हे सगळं विक्रांत सरांना नक्की माहिती आहे. हे दुसऱ्या कोणाबद्दल तरी असेल, ईशाबद्दल नसेल. मला खात्री आहे ती असं वागणारच नाही. तुझं म्हणणं 100% पटतंय ग मला, पण प्रेम म्हणजे अशी गोष्ट आहे ना की मुली घरी सांगायला बिचकतात, एकदम गप्प होतात ग. हे पटतंय मला. मी काय म्हणतो, म्हणजे आपली पूर्ण खात्री आहे ग. माझा माझ्या पोरीवर पूर्ण विश्वास आहे, पण तिला संकोचल्यासारखं वाटू नये म्हणून आपणच तिच्याशी हे बोलूया का? तू विचारशील का तिला? हो, विचार. आता हळू बोला, नाही तर ती उठेल. काय झालं ईशा? बरं वाटत नाहीये का अजून? रुपाली, मला माझ्याबद्दल आणि विक्रांत सरांबद्दल माझ्या आईबाबांना सांगावंच लागणार आहे. हा
एकच ऑप्शन आहे आता माझ्या समोर. का? काय झालं? आपले आई बाबा जेव्हा आपल्यावरती खूप विश्वास ठेवतात ना, तेव्हा आपल्यावर जबाबदारी असते तो विश्वास जपण्याची. आई बाबांना असं वाटतंय की माझं ऑफिसमध्ये कोणावर तरी प्रेम आहे. अगं, आणि ती ही गोष्ट बोलून दाखवत नाहीये, कारण त्यांना वाटतंय मी असं काहीच करणार नाही, आणि जरी केलं तरी सांगून टाकेन. ईशा, पण त्याआधी तू एकदा नीट विचार करा. पण या गिल्टचा काय करू मी? काहीही विचार केला तरी हे गिल्ट नाही जाणार आहे मनातून, आणि आई बाबांना सगळं खरं सांगण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. ईशा अगं, पण रुपाली, त्यांना जर हे बाहेरून कळलं ना, तर त्यांना खूप मोठा शॉक बसेल. त्यापेक्षा मीच सांगून टाकते आत्ता. हो, वय कशाला वाया घालवू उगाच. ईशा मॅडम, शेंडे सर, जरा बोलायचं होतं अर्जंट. तुमच्याशी बोलायचंय फक्त. हौक्षवंत, एक मिनिट. आई साहेब, काय हे सगळं? अजून एक मिनिट. हे घ्या, नीट जपून ठेवा. हा लाल धागा मिळवण्यासाठी मी मुद्दाहून कर्जतच्या देवीला गेले होते. आई साहेब, पण आपल्या नवीन घरापासून कर्जतचं देऊळ खूप लांब आहे. असू दे, पण तुमच्या सुरक्षिततेसाठी मी दुसरं काय करणार बापडी. तो जालिंदर जेलमधून सुटला हे कळल्यापासून जीवात जीव नव्हता माझ्या. काय झालं? हे घर तसं ठीक आहे. तुम्हाला आवडलंय ना? काही त्रास नाहीये ना इथं? मला कसला त्रास आहे साहेब? मायरा आणि झेंडे इकडे दिवसभर असतात. बाहेर सिक्युरिटीसाठी इतकी सगळी माणसं ठेवली आहेत. मला कसला त्रास? या बसा. मी लंडनहून आलो आणि आपली काहीच भेट झाली नाही, आणि ऑफिसच्या कामांमध्ये इतकं व्यस्त होतो की तुमच्याशी बोलायलाही वेळ नाही मिळाला. तुम्ही दिवाळीत इथे नव्हतात म्हणून माझी दिवाळी तशी ठीकच गेली. पण एक गोष्ट चांगली घडली. आपल्या जयदीपनी राजनंदिनीचं जे कॅलेंडर केलं ना, त्याचा खूप चांगला खप झालाय. कळलं मला. पण त्या डिझाईनची मूळ कल्पना ईशाची होती, म्हणून या दिवाळीत मी तिच्या घरी जाऊन तिला भेट देऊन आले. तेही कळालं मला. चांगली मुलगी आहे. अरे हो, तुमच्यासाठी फळं घेऊन आली. रोज एक फळ खात जा. तुमचं हल्ली तुमच्या तब्येतीकडे अजिबात लक्ष नसतं. फळं तर अजिबात खात नाही, म्हणून तुमच्यासाठी मुद्दामून घेऊन आली. वा, थँक्यू आई साहेब. थँक्यू? आईला कोणी थँक्यू म्हणतं का? किती काळजी करता तुम्ही माझी आई साहेब. काय करणार, मी जिवंत आहे तोपर्यंत काळजीच करणार. तुम्ही जोपर्यंत बायको आणायचं मनावर घेत नाही तोपर्यंत माझीच जबाबदारी आहे ना. झालं, वळलात आपल्या आवडत्या विषयाकडे. हो, पण हा विषय तुमच्या कधी आवडीचा होणार आहे याची वाट बघते मी. विक्रांत, खरंच करा ना लग्न. आता ही काळजी
झेपत नाही हो मला. काही वाचायला घेतलं की तुमच्या एकटेपणाबद्दलचा विचार मनात यायला लागतो. तुम्ही पुढचं आयुष्य कसं घालवाल असं वाटायला लागतं. त्यातून ही जालिंदर सारखी माणसं तुमच्या आयुष्यात आहे. मग काय करणार हो आई? काळजीनेच पुढचे दिवस काढायचे आहेत का मी? सांगा मला. आई साहेब, माहितीये मला तुम्ही काय म्हणणार ते. आता हे काय वय आहे का? आता कुठे लग्न? असं म्हटलंय का मी आई साहेब? म्हणजे लग्नाचा खरंच विचार करताय तुम्ही विक्रांत? बघू. चला, म्हणजे नकार घंटेवरून बघू इथपर्यंत तरी आलात. हेही नसे थोडके. म्हणजे या माऊलीला थोडी तरी आशा आहे म्हणायची. मी डायरेक्ट विषयाला हात घालतो. मला माहित आहे तुमचं विक्रांत सरांवर प्रेम आहे. हो, आणि त्यांचंही असेल, माहित नाही, म्हणजे असेल सुद्धा. मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की आता विक्रांत सरांचा जीव धोक्यात आलाय. म्हणजे? तो जालिंदर तुम्हाला फोन करत होता? हो आत्ताही करतो? हो. तुम्ही एवढ्या हुशार आहात ईशा मॅडम, आहात ना? मग तुम्ही विचार केलात का तो माणूस तुम्हाला का फोन करतोय ते? मी सांगतो. त्याला विक्रांत सरांना काहीतरी इजा करायची. जुनी दुखणी आहेत ती, तुम्हाला माहित नाहीत ती. तुम्ही आत्ता आलात, तुम्हाला त्याची काहीही कल्पना नाही. सरांच्या छातीवर येणारी गोळी मी झेलली या हातावर. माझ्यामुळे वाचलेत सर. मी जिवंत असताना जालिंदरच काय, पण कुणीही सरांच्या केसालाही हात लावू शकत नाही. पण आत्ता मात्र तसं नाहीये, कारण तुम्ही मध्ये आलात. मी? हो, कारण जालिंदरला कळालंय की तुमच्यामुळे सर विदाऊट सिक्युरिटी रस्त्यावर भटकतात. आत्तापर्यंत सर माझ्या नजरेतून कधीही सुटले नाही, पण आत्ता मात्र तसं नाहीये. विक्रांत सरंजामेंना आजपर्यंत कोणताही वीक पॉइंट नव्हता, पण आज एक वीक पॉइंट आहे, आणि तो म्हणजे तुम्ही. त्यामुळे ना सरांच्या प्रोटेक्शनचं खूप मोठं प्रेशर माझ्यावर आहे. मग मी काय करू शकते या बाबतीत? मला प्लीज सांगा. हा प्रश्न तुम्हाला कसा काय पडू शकतो ईशा मॅडम? हेच आहे का तुमचं प्रेम? प्रेमासाठी तुम्ही ना काहीही करायला तयार व्हायला पाहिजे, अगदी त्याग सुद्धा. स्वार्थीच असेल तर ते प्रेम कसले? माझं प्रेम स्वार्थी नाहीये. मग म्हणा ना, तुम्ही सरांपासून दूर जाल, त्यांचे सगळे पाश तोडून टाकाल आणि सिद्ध करा की तुमचं प्रेम स्वार्थी नाहीये म्हणून. द्या वचन की तुम्ही सरांबरोबरची सगळी नाती तोडून टाकाल. द्या वचन. आता थेट टीटी कॉलेजपर्यंत सोडा. टीटी आहे मॅम. थँक यू ईशा. आय लव्ह यू. कळलं ईशा निमकर, कळलं मला. तुम्ही मला कुठलंही वचन देणार नाही आहात. तुम्ही आजकालची पिढी, तुम्हाला खरं प्रेम काय असतं हे काय माहिती. त्याग वगैरे तर सोडूनच द्या तुम्ही. तो शब्द तुमच्या डिक्शनरीत सुद्धा नसेल. मला कुणाच्या प्रेमाशी काहीही देणं घेणं नाही, काहीच मतलब नाही. पण जर सरांच्या जीवावर हे बेतणार असेल तर ते प्रेम माझ्यासाठी विष आहे, विष.
आता सरांचा जीव वाचवायला मला काय करायला लागेल ना ते मी सगळं करेन. येतो ईशा मॅडम. झेंडे सर थांबा. हात पुढे द्या आणि वचन घ्या. माझ्यामुळे विक्रांत सरांच्या आयुष्याला जर धोका निर्माण झाला असेल तर मी सरांपासून दूर जाईन. माझं सरांवरती प्रेम आहे, पण मी ते माझ्या मनात ठेवेन आणि सरांचा जीव सुरक्षित राहावा म्हणून मी आज तुम्हाला वचन देते झेंडे सर की माझे आणि सरांचे सगळे संबंध मी आज तोडलेत. फोन वाजतोय तुमचा. फोन वाजतोय तुमचा. कोणाचा नंबर आहे? अननोन नंबर आहे. जालिंदरचा असेल. त्याचा जर असला ना तर तुम्ही त्याच्याशी काहीतरी बोलत राहा. घ्या पटकन. तुम्ही जर 2 मिनिटं त्याच्याशी बोललात ना तर आपण त्याचा कॉल ट्रेस करू शकतो. घ्या बोला. हॅलो ईशा मॅडम. नमस्कार. कशा आहात? ईशा नेमकरचा कॉल ट्रेस कर. क्विक. मग खात्री पटली का की आणखी पुरावे हवेत? मला नकोय कुठलाही पुरावा. अरे वा, एवढ्या लवकर विश्वास बसला. कालपर्यंत ओरडून ओरडून सांगत होता विक्रांत सरांवर माझा विश्वास आहे. त्याचं काय झालं? त्याच्या खोटेपणावर शेवटी विश्वास ठेवावा लागलाच ना. हॅलो हॅलो. फोन ठेवलात की काय? हे बघा, माझा आणि विक्रांत सरांचा आता काही संबंध नाहीये. त्यामुळे तुम्ही मला प्लीज फोन करू नका यापुढे. खोटारडा आहे तो. झेंडेने सांगितले ना तुला, त्याच्यावर विश्वास ठेवणार. झेंडे राईट हँड आहे त्याचा. खूप जुनी ओळख आहे, जुनी देणी. रिलेशन तोड सत्यानंच सांगितलंय ना. त्या झेंडेला विक्रांतची काळजी आहे. काही प्रेम बिम बघणार नाही तुमचं, लक्षात ठेवा. हे बघा, मी आता विक्रांत सरंजामेंच्या ऑफिस मध्ये सुद्धा काम करत नाही. त्यामुळे त्यांचा आणि माझा काही संबंध नाही. आणि माझा आणि झेंडे सरांचा आहे. त्यामुळे तुम्ही फोन ठेवा. आता मला नाही बोलायचंय तुमच्याशी. हॅलो हॅलो हॅलो. तुम्ही का करताय असं? काय कारण आहे? तेच सांगण्यासाठी भेटायचंय तुला, पण तू तयारच होत नाहीस. हे बघा, तुमच्या मनात विक्रांत सरांविषयी गैरसमज आहे हो. त्यांना तो भेटून दूर करायचा आहे. खोटारडा आहे तो. बर्बाद केलंय त्यानं मला. आयुष्य उद्ध्वस्त केलंय त्यानं माझं. मीही त्याला बर्बाद केल्याशिवाय सोडणार नाही, लक्षात ठेव. कधी कट केला? झाली 2 मिनिटं. गुड. हॅलो. झाला ट्रेस? गुड. आलंच. थँक्यू ईशा मॅडम. थँक्यू.